प्रस्ताव या ठिकाणी दिला, त्यामध्ये या राज्याच्या जडणघडणीमध्ये ज्या MPSCचा सिंहाचा वाटा आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी बोलू इच्छित आहे सभापती महोदय. कारण की MPSC ही फक्त स्पर्धा परीक्षा नाही, परंतु महाराष्ट्रातल्या गावातल्या ग्रामीण भागातल्या सामान्य माणसांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणारे एक केंद्र आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या आईवडिलांची आशा असलेलं हे स्पर्धा परीक्षा आहे आणि या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आज ज्यावेळी आमचं राज्य प्रगतशील म्हणून आम्ही त्याचा उल्लेख करतो, त्यामध्ये MPSC मधून पास झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या राज्याच्या विकासामध्ये केलेले योगदान हे आपण कधीही विसरू शकत नाही. आणि पारंपरिक पद्धतीनं ज्या परीक्षा या राज्यामध्ये MPSCच्या माध्यमातूनच झाल्या, त्यामुळं हा महाराष्ट्र राज्य घडला हे आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल. आज सभापती महोदय, MPSCची भरती निघेल, मी त्यामध्ये अधिकारी होईल, आई वडील घरी वाट बघतात, मुलगा मुलगी आमचं साहेब होणार आहे, साहेब होऊन घरामध्ये या ठिकाणी गावाकडे येईल. अक्षरशः जीवाचं रान करून मुलं आणि मुली या MPSC मध्ये शिकत असतात किंवा MPSCच्या परीक्षेची तयारी त्या ठिकाणी सभापती महोदय करत असतात. आई वडील तिथं शेतामध्ये मोलमजुरी करतात, परंतु मुलाला दर महिन्याला पैसे पोचतील याची व्यवस्था त्या ठिकाणी होत असते. परंतु आज ज्या MPSCच्या जीवावर अख्ख्या महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून आहे, त्या MPSCचीच दिशा आज बदलण्याचं काम दुर्दैवाने या ठिकाणी होताना दिसते. ज्या MPSCनं आजपर्यंत ऑफलाईनच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या आणि हजारो अधिकारी तयार झाले, हजारो अधिकाऱ्यांनी या राज्याच्या विकासामध्ये या विधिमंडळातल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं सामर्थ्य या राज्यामध्ये दाखवले, ते अधिकारी या MPSCच्या माध्यमातून तयार झाले. आज त्याच MPSC मधून तयार होणारा भविष्य काळातला अधिकारी हा ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून कारकीर्द त्याची ऑफलाईन होईल का अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे सभापती महोदय, आज हा MPSCचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की निवडणुकीपूर्वी नेहमी घोषणा होतात, हजारो जागांची भरती होणार, मुलं त्या आशेवर MPSCच्या परीक्षेची तयारी करतात. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर MPSCचा जन्म कशासाठी झाला? परीक्षा घेण्यासाठी झाला. आउटसोर्स करण्यासाठी MPSCचा जन्म झालेला नाही. MPSC जन्माला आली, ती परीक्षा घेण्यासाठी आली, परंतु दुर्दैवाने आता आउटसोर्स करण्यासाठी झाली असं म्हणावं लागेल. सभापती महोदय, TCS आणि IBPS या कंपन्यामार्फत सरळ सेवामध्ये अनेक घोटाळे या ठिकाणी समोर आले. शिवाय सेंटर नीट नसणे, कोणत्याही पुरेशा सुविधा नसणे, या घोटाळ्यांना आणि असुविधांना कंटाळून या विद्यार्थ्यांनी MPSCकडं या परीक्षा पुन्हा वळवण्यात यावी अशी मागणी केली. विद्यार्थ्यांची मागणी काय होती की MPSCनंच या परीक्षा घ्याव्यात, कारण की TCS आणि IBPSच्या माध्यमातून कंपन्या भलेही चांगल्या असतील त्याच्याबद्दल माझं दुमत नाही, परंतु त्यांचे खालचे सेंटर्स काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. भलेही TCSचं नाव जगभरामध्ये चांगलं असेल, परंतु ते कुणाला नेमतात त्याच्यावर बरंचसं या ठिकाणी अवलंबून आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांची मागणी होती की या परीक्षा पुन्हा MPSCनं घ्याव्या. त्या MPSCनं 2000 मध्ये घेतली जाणारी गट अ, गट ब आणि गट क इतर भरती परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचा घाट सभापती महोदय या ठिकाणी गाठलेला आहे. आता या ऑनलाईनमध्ये नॉर्मलायझेशन या पद्धतीचे एक प्रकार त्या ठिकाणी आलेला आहे. महाराष्ट्रात यापूर्वी महापोर्टल, TET, तलाठी भरती, खाजगी ITI सेंटर्स आणि लॅबमध्ये घोटाळे झाले, हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. सभापती महोदय, तलाठी भरतीमध्ये एका उमेदवाराला या नॉर्मलायझेशन या उमेदवाराला 200 पैकी तब्बल 214 गुण मिळालेत. खाजगी सेंटर्सवर कॉम्प्युटर हॅक करणे, रिमोट ॲक्सेस, स्क्रीन शेअरिंग आणि स्क्रीन क्लोनिंग करणं अत्यंत सोपं आहे. या पद्धतीचा या ऑनलाईनचा परिणाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. सभापती महोदय, या ऑनलाईनचे परीक्षेचा जो आज आता सुरुवात या ठिकाणी MPSCनं बराच गाजावाजा करून या ठिकाणी घोषणा केली. आज सभापती महोदय, ज्यावेळी ऑफलाईन परीक्षा होते त्यावेळी एकच पेपर या ठिकाणी निघतो. अख्ख्या महाराष्ट्रातल्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांना तो एकच पेपरची परीक्षा त्या ठिकाणी द्यावी लागते. आता ऑनलाईनमध्ये
शिफ्टमध्ये सभापती महोदय ही परीक्षा या ठिकाणी होणार। दिवसाला त्या पेपरच्या 3-4 शिफ्ट झाल्या, 15 दिवस या ठिकाणी समजा ती परीक्षा चालली, 4 ते 5 शिफ्टमध्ये चालली, तर एका परीक्षेसाठी किमान 4000 पेपर या ठिकाणी करावे लागतील, प्रश्न तयार करावे लागतील, किमान 4000 प्रश्न तयार करावे लागतील। कारण की पहिल्या शिफ्टमधला प्रश्न दुसऱ्या शिफ्टमध्ये असता कामा नये, दुसऱ्यामधला तिसऱ्यामध्ये असता कामा नये आणि चौथ्यामध्ये असता कामा नये। जर लाखो विद्यार्थी बसणार असतील तर 4000 किमान प्रश्न या ठिकाणी हे करावे लागतील। आयोग आता सभापती महोदय ऑफलाईन परीक्षा घेत असताना सुद्धा 100% बिनचूक आणि वादविरहित तयार करणं कठीण ठरतंय। अशा वेळी या ऑनलाईन मध्ये बिनचूक आणि वादविरहित करणं शक्य होणार आहे का, हा आमचा प्रश्न आहे। सभापती महोदय गट ब मध्ये मुख्य परीक्षेमध्ये 6 प्रश्न रद्द झाले, 3 प्रश्नाची उत्तरं बदलण्यात आली, एकूण 20 मार्काचा फरक 2026च्या परीक्षेमध्ये झाला। आयोगाच्या प्रत्येक परीक्षेमध्ये 10 ते 12 मार्काचे प्रश्न रद्द तर होतात किंवा बदलले जातात, अशी अवस्था आत्ता सुद्धा अडचणी आहेत, अडचणी नाहीत असं आम्ही म्हणत नाही। हे असताना पुन्हा ऑनलाईन हे कशासाठी, आमचा प्रश्न या ठिकाणी असणार आहे। गैरप्रकाराला आमंत्रण असणार आहे, कारण की परवा झालेल्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये एकाच पुस्तकातून 90% प्रश्न आल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। महाज्योती परीक्षा, एंट्रन्स परीक्षा 2023 ज्ञानदीप संस्थेच्या टेस्ट सिरीज मधील जसे तसे प्रश्न कॉपी करण्यात आले, ही आकडेवारी या ठिकाणी सभापती महोदय समोर त्या ठिकाणी आले। आणि म्हणून आज समान संधी नाही सभापती महोदय, विद्यार्थ्यांनी तयारी केलेली आहे ती ऑफलाईन साठी केलेली आहे, PYQ साठी तयारी विद्यार्थ्यांनी केलेली, आता तुम्ही या ठिकाणी ऑनलाईनचा या ठिकाणी शिफ्ट मध्ये परीक्षा घेणार या पद्धतीचं तुम्ही गोष्ट सांगताय। ऑनलाईन सॉफ्टवेअर त्याचा इंटरफेस समजून घेणं यात बराचसा वेळ या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाणार आहे। प्रत्येक शिफ्टमध्ये प्रश्नपत्रिकेचं काठिण्य पातळी भिन्न असणार आहे, म्हणजे नॉर्मलायझेशनचा जो विषय आहे तो वेगवेगळा या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे काही मुलांना हा पेपर सोपा येणार, काही मुलांना अवघड येणार। सभापती महोदय सोप्या भाषेत सांगायचं झालं, एक शर्यत लागती, रेस लागती, रेसमध्ये 10 लोक मुला मुलींनी भाग घेतला, पहिला येईल त्याला गोल्ड मिळतं, दुसऱ्याला सिल्वर, तिसऱ्याला ब्रॉन्झ, नंबर परब साहेब लागतो। आता काय, एका शिफ्टमध्ये जे समजा 5 विद्यार्थी वीक असतील आणि राहिलेले 90 विद्यार्थी या ठिकाणी चांगले असतील, तर आणि पुढच्या शिफ्टमधलं चांगले विद्यार्थी आणि वीक विद्यार्थी यांची नॉर्मलायझेशन या ठिकाणी होणार पूर्व परीक्षा झाल्यानंतर। ते कॅटेगरी करून मग त्यांना त्या ठिकाणी आपल्याला फायनलच्या परीक्षेला बसायला या ठिकाणी परवानगी मिळणार। आज मी एकटा माझ्या कर्तृत्वावर अभ्यास केला, मला नंबर लागला, मी पूर्व परीक्षा पास झालो, तर मला पुढे उद्या त्या पदाचे समजा 100 पदं निघालीत, तर त्या 100 अगेन्स्ट प्रत्येक पदामागे 5 अशी 1500 लोकांना मेनची परीक्षा बसायला आता परवानगी आहे। परंतु ह्यामध्ये मी पुढे मार्क्स सांगणार आहे सभापती महोदय, नॉर्मलायझेशनमुळे कसा अन्याय त्या ठिकाणी होतो हे मी सांगणार आहे। सर्व्हर डाऊन होणं, ऑनलाईन पेपर लीक होणं, अशा गोष्टी या ठिकाणी सभापती महोदय होऊ शकतात। आज ग्रामीण भागामध्ये किती लोकांच्याकडे कॉम्प्युटर आहे? आज 12वी पर्यंत आम्ही कॉम्प्युटरवर आमच्या सगळ्या परीक्षा देतो का? BA आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थी कॉम्प्युटरवर सगळ्या परीक्षा देतात का? सभापती महोदय देत नाहीत, लेखी परीक्षा देतात। आणि मग तुम्ही सडनली एकदम परीक्षा MPSC सारखी परीक्षा डायरेक्ट त्यांना कॉम्प्युटरवर बसायचं आणि त्याची उत्तरं आणि प्रश्न आणि उत्तरं त्या ठिकाणी द्यावी, हा अन्याय होणार आहे। आणि विशेष करून मुलींच्या बाबतीत हा अन्याय मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता सभापती महोदय या ठिकाणी नाकारता येणार नाही। आज 12वी 10वीचे 10-20 लाख विद्यार्थिनी बसतात, त्यांची ऑफलाईन परीक्षा राज्य या ठिकाणी घेतलं। घटनात्मक MPSC घटनात्मक आहे, 12वी 10वी बोर्ड घटनात्मक नाही, तरी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्या परीक्षा पार पडतं 10-20 लाख विद्यार्थ्यांच्या। इथं 4 लाख 2 लाख 5 लाख विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षेला घ्यायला काय अडचण आहे असं मला सभापती महोदय या ठिकाणी वाटत नाही। या ऑनलाईन परीक्षेला आता परवा जलसंधारण अधिकाऱ्याची ऑनलाईन परीक्षा झाली, उमेदवाराचं नाव घेत नाही, उमेदवारानं परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्याला 25,000 लाच दिली,
10:15 वाजल्यानंतर 15 मिनिटं बाकी असताना त्यानं सगळे उत्तरं या ठिकाणी लिहायला चालू केली. ते सापडली हा भाग वेगळा, परंतु TCSच्या कर्मचाऱ्यांना बाहेरून त्यांना उत्तरं या ठिकाणी पुरवली. ही आकडेवारी हे माहिती समोर आली. 11 जणांना अटक झाली. TCS कर्मचारी, त्यातल्या 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे या ऑनलाईन परीक्षेचा परिणाम या ठिकाणी. सभापती महोदय, मी मगाशी नॉर्मलायझेशनचं आपल्याला माहिती सांगितली. नॉर्मलायझेशनला या ठिकाणी झाल्यानंतर अनेक हुशार मुलांना त्याचा फटका या ठिकाणी बसणार आहे. हा सांघिक खेळ नाही. जसं फुटबॉल, हॉकीमध्ये 10-11 जणांची टीम या ठिकाणी घेते आणि मॅच जिंकते. इथं मॅच जिंकायचा दरेकर साहेब या ठिकाणी विषय नाही आहे. इथे एकटा माणूस नोकरीला लागणार आहे MPSC मध्ये, टीम नोकरीला लागणार नाही. आता तुम्ही टीमच्या परफॉर्मन्सवर एकट्या मार्काचं मार्किंग या ठिकाणी ठरवणार आहे. टीम कशी वागली त्याच्यावर तुम्हाला गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल मिळणार आहे. मी उदाहरण त्या पद्धतीनं सभापती महोदय या ठिकाणी देतोय. हा गुणवत्तेवर लेवल प्लेइंग फील्ड या ठिकाणी असणार नाही सभापती महोदय. आता एक गट क तलाठीची या ठिकाणी परवा परीक्षा झाली. 200 पैकी 202 मार्क पडले त्या नॉर्मलायझेशन मध्ये. अभिजित, म्हणजे उमेदवाराचं नाव घेत नाही मी, 200 पैकी 202 मार्क या नॉर्मलायझेशन मेथड मध्ये पडले. त्याच परीक्षेमध्ये सभापती महोदय, उदय सामंत साहेब, हे महत्वाचं आहे की हे सभापती महोदय 154 मार्क पडले प्रीला. दुसऱ्या एका उमेदवाराला 166 पडले प्रिलिमला. 154 पडले. तो ज्या शिफ्टला होता त्या शिफ्टचं नॉर्मलायझेशन सगळ्या शिफ्टचं केल्यानंतर त्याचे मार्क झाले 193 नॉर्मलायझेशनच्या फॉर्म्युल्याप्रमाणे. आणि ज्याला 166 पडले होते प्रिलिम्सला, तो ज्या शिफ्टला होता तिथं कदाचित वीक मुलं असतील, त्याचे नॉर्मलायझेशन नंतर मार्क झाले 190. म्हणजे प्रिलिम्सला ज्याला 166 पडले तो नॉर्मलायझेशन मध्ये 190 वर गेला, आणि ज्याला 154 पडले तो 193 192 वर या ठिकाणी पोहोचला. दुसरा 144 ज्याला मार्क पडले तो नॉर्मलायझेशन मध्ये 180 वर त्या ठिकाणी गेला. त्याला कदाचित त्या शिफ्ट मधल्या चांगल्या लोकांचा फायदा त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी झाला. आणि ही नॉर्मलायझेशनची पद्धत सभापती महोदय घातक आहे. म्हणून आमची मागणी या ठिकाणी आहे की हे ऑनलाईनचं भूत तुम्ही या ठिकाणी बाजूला ठेवा. ऑफलाईन ज्या पद्धतीनं पूर्वीच्या परीक्षा या ठिकाणी घेत होता त्या पद्धतीनं घ्या. आता नीटचा पेपर फुटला, TETचे पेपर या ठिकाणी फुटले, ग्रुप C आणि सर्व परीक्षा CBTचा हा निर्णय या ठिकाणी सरकारनं मागे घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. परवा MPSCच्या चेअरमनांची पत्रकार परिषद मी बघितली. त्यांनी सांगितलं त्यामध्ये की आता निकाल लागणं सोपं होणार आहे. सभापती महोदय, आत्ता सुद्धा MPSCचे निकाल 21व्या दिवशी या ठिकाणी लागतात. 6-6 महिने निकालाला थांबावं लागत नाही. आज सुद्धा ते कार्यक्षमरित्या ऑफलाईनच्या झालेल्या परीक्षा 21व्या दिवशी निकाल या ठिकाणी लागतात. मी एकच उदाहरण देतो. परवा प्रिलिम परीक्षा 2026ची झाली. 1,52,000 विद्यार्थी त्या ठिकाणी बसले. ऑफलाईन OMR शीटद्वारे त्या ठिकाणी झाली. MPSCनं दुसऱ्या दिवशी आन्सर की दिली. मी हे चांगलं सांगायला लागलो. MPSCनं दुसऱ्या दिवशी आन्सर की दिली, 17व्या दिवशी दुसरी आन्सर की दिली आणि 22व्या दिवशी निकाल लागला. मग तुमचा आत्ताचा निकाल लागतोयच 20-25 दिवसामध्ये. आमच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे निकाल 10 दिवस लेट लागला तरी चालेल, परंतु परीक्षा ऑनलाईन नको, ही ऑफलाईन पद्धतीनंच या ठिकाणी झाली पाहिजे अशी आमची मागणी. सभापती महोदय, UPSC आज या ठिकाणी परीक्षा घेते, ती सुद्धा ऑफलाईन पद्धतीनं या ठिकाणी UPSCची परीक्षा घेते. मग तुम्ही कशासाठी ऑनलाईनचं समर्थन करता असं आम्हाला या ठिकाणी कळत नाही. नीट 2027चा पेपर या ठिकाणी फुटला. आता परवा TETला जसा तर्क लावला होता की बाबा नीटचा पेपर फुटला म्हणून आम्ही आता काळजी घेतली, ती काळजी कशी घेतली आपण बघितलं. तो सुद्धा पेपर या ठिकाणी फुटला, हे वास्तव या महाराष्ट्रानं या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि म्हणून MPSCनं हल्लीच UPSCच्या धर्तीवर आपला अभ्यासक्रम घेतलेला आहे. मग अभ्यासक्रमाचा आणि बाकीचे निकष तुम्ही UPSCचे घेत असाल तर मग परीक्षेसाठी
ऑफलाईन या ठिकाणी करण्याला काय अडचण आहे असं मला वाटत नाही. TCSच्या कराराबद्दल मी काय बोलणार नाही. TCS चांगली कंपनी आहे, परंतु त्यांचं नियोजन किंवा सेंटर्स हे चुकतायत हे आपण या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. सभापती महोदय, MPSCनं या ठिकाणी एक पत्रक काढलं आणि सांगितलं की SSC, रेल्वे भरती, RRB, IBPS, CAT, JEE, UGC या सगळ्या CBT पद्धतीनं होतात. केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, UP, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, हिमाचल प्रदेश या गट अ आणि गट ब आणि गट क या CBT मधून घेतल्या जातात. मला कळत नाही की लोकशाही आयोगाला आता आमदार म्हणून मी पत्र पाठवणार आहे, ह्याचे काय पुरावे असले तर द्या. कारण की माझ्याकडे जी माहिती आली, उत्तर प्रदेशमध्ये ऑफलाईन पद्धतीनं या ठिकाणी परीक्षा होत आहेत. UPSC, PCS, ACF, RFO, RO आणि ARO या सगळ्या मुख्य परीक्षा आहेत. या सभापती महोदय ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी येतात, कुठेही CBT न होत नाही. कर्नाटकमध्ये देखील गॅझेटेड प्रोफेशनल्स ग्रुप A आणि B या परीक्षा सुद्धा ऑफलाईन पद्धतीने होतात. तामिळनाडूची देखील तीच परिस्थिती आहे. तिथं फक्त कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या कंबाइंड टेक्निकल सर्व्हिससाठी CBT आहे. बिहारलाही त्या ऑफलाईन परीक्षा आहे, हिमाचललाही ऑफलाईन परीक्षा आहे, केरळलाही ऑफलाईन परीक्षा आहे, तेलंगणालाही ऑफलाईन परीक्षा आहे, आंध्र प्रदेशलाही. मी ग्रुप 1 ग्रुप 2 बद्दल बोलतोय. ब क ज्यामधून आमचे खरे अधिकारी तयार, सगळेच अधिकारी चांगले, परंतु वरचे उच्चस्तरीय अधिकारी जे तयार होणार आहेत त्या सगळ्या परीक्षा सभापती महोदय या राज्यामध्ये ऑफलाईन पद्धतीनं या ठिकाणी होताना दिसत आहेत. आज राज्यामध्ये रिक्त पद, परवाच विक्रम काळेंच्या प्रश्नावर या ठिकाणी उत्तरात सरकारने सांगितलं 2,97,000 पदं रिक्त आहेत. गृह खात्यामध्ये 24,000 पदं रिक्त आहेत. ही ज्यावेळी आकडेवारी बाहेर पब्लिक डोमेनमध्ये येते त्यावेळी मुलामुलींच्या आशा पल्लवित होतात. मुलामुलींना वाटतं की आता आम्हाला संधी आहे, या MPSCच्या माध्यमातून भरती होणार आहे. अनेकदा मुख्यमंत्री असू दे, सत्तेतले मंत्री असू देत, आता नोकर भरती करणार आहे. 1 लाख नोकर भरती होणार आहे, 50,000ची भरती होणार आहे, अशी ज्यावेळी चर्चा होते त्यावेळी सगळे आशा लावून या ठिकाणी असतात. आणि हे आशा लावून असलेल्या आमच्या MPSC आणि या विद्यार्थ्यांच्यावर हा अन्याय सभापती महोदय या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं या 2 मिनिटं साहेब या विषयावर सभापती महोदय आज जानेवारी 3/2025 हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन या ठिकाणी केलं. कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळून मेरिट लिस्टमध्ये न येण्याच्या तक्रारी वाढल्या. MPSCच्या वेबसाईटवर 16 एप्रिल 2025 नो डाटा फाउंड, नो इमेज फाउंड असे एरर्स या ठिकाणी आले. जाहिरात दर 3 वर्षांना प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे, परंतु ती या ठिकाणी होताना आपल्याला सभापती महोदय या ठिकाणी दिसत नाही. अशा अनेक गोष्टी MPSCच्या बाबतीत जरी असल्या तरी काही 90% प्रमाणात MPSCनं स्वतःची विश्वासार्हता राखलेली आहे. या खाजगी ज्या कंपन्यांच्या माध्यमातून ही विश्वासार्हता सभापती महोदय या ठिकाणी टिकणार नाही. त्यामुळं आमची मागणी आहे की या परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात, ऑनलाईन घेण्याऐवजी ऑफलाईन घ्याव्यात. दुसरी एक मागणी सभापती महोदय प्रवीणजी या ठिकाणी सरकार म्हणून आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. हे राज्यातले लाखो विद्यार्थी आज प्रत्येक परीक्षेला बसतात. मग मुंबई महापालिका असू दे, नवी मुंबई असू दे, मीरा भाईंदर असू दे, कल्याण डोंबिवली असू दे, MMRD असू दे, भाई ठाणे महापालिका असू दे, किंवा सगळीकडे या ठिकाणी बसतात. प्रत्येक ठिकाणी सभापतीमध्ये किमान 500 ते 1000 रुपये परीक्षा शुल्क या ठिकाणी भरायला लागतं. माझं म्हणणं आज एज मर्यादा प्रत्येकाला आहे. या वयोमर्यादापर्यंत जठार साहेब नोकरी सरकारमध्ये लागते. 1 टाइम फी त्याच्याकडनं घ्या त्या विद्यार्थ्यांना. राज्यातल्या कुठल्याही सरकारी निमसरकारी परीक्षेला तो बसू शकतो, या पद्धतीचा नियम आपण केला पाहिजे. नाहीतर 50-50 हजार 1-1 लाख रुपये हे परीक्षेसाठी सभापती महोदय जातात. प्रवासाचा खर्च वेगळा, राहण्याचा खर्च वेगळा. आम्ही पोलीस भरतीला बघतो, ग्राउंडवर या ठिकाणी मुलं झोपलेली आपण त्या ठिकाणी बघतो, ती अवस्था आपण बघितलेली आहे. त्यांची राहायची व्यवस्था सरकार म्हणून आपण या ठिकाणी करत नाही, ही अवस्था आहे. आणि म्हणून माझी एक मागणी, मी हे ऑफलाईन आणि ऑनलाईनची आकडेवारी या ठिकाणी सांगितलेलं आहे. सभापती महोदय, ही कुठली मागणी MPSCच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी केलेली नाही. मागणी काय होती
TCS IBA PS ची परीक्षा MPSC न घ्यावी, त्यांनी परत जावंय म्हणून TCS ला नेमू नये हे आम्हाला या ठिकाणी अपेक्षित नव्हतं। MPSCनंच ऑफलाईन परीक्षा घ्यावी, भले 4 दिवस निकाल लागला, वेळ लागला तरी आमची हरकत नाही, परंतु आमची मागणी आहे की या परीक्षा MPSCच्या माध्यमातूनच या ठिकाणी घ्याव्या, आउटसोर्स करण्याची गरज या ठिकाणी नाही आहे। CBT सेंटर कम्प्युटर बेस्ड टेस्ट असं त्याला नाव दिले। माझं म्हणणं साहेब, सभापती म्हणे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट नाही आहे, कॉम्प्युटर बेस्ड टॉर्चर आहे, हे कॉम्प्युटर बेस्ड टॉर्चर आहे। या विद्यार्थिनींच्यावर राज्य शासन टॉर्चर करतंय, त्यामुळे ही ऑनलाईनची परीक्षा सभापतीमध्ये रद्द करावी एवढीच मागणी मी या 260च्या माध्यमातून या ठिकाणी करतो। आणि सभापती महोदय, परवा देखील प्रवीण दरेकर इथं आहेत, आम्ही सगळे आहोत, ज्यावेळी सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव कृषीचा आला, कर्जमाफीचा आला, आम्ही सगळे बोललो, त्याची उत्तरं काय आम्हाला मिळाली नाहीत। मी आता दरेकर साहेब आता ठरवलेलं आहे, माझ्या ऑफिसमधनं आता 1 तासभरात हे मी बोललोय ते टाईप होऊन येणार आहे, ह्यांच्या टायपिंगची वाट बघणार नाही मी, तासाभरात सभापती महोदय तुम्हाला पत्र देणार आहे मी। कारण की आम्ही जर 2-2 दिवस 4-4 दिवस अभ्यास करून इथं बोलत असेल, नाही तर बोलू नका म्हणून सांगा आम्हाला, न बोललेलं बरोबर प्रवीणजी। कारण की जर आम्ही मुद्दे घेऊन, जर लोकांचे मुद्दे घेऊन आम्ही जर प्रश्न मांडत असेल तर किमान त्या विषयावर आम्हाला तुम्ही उत्तर मिळालं पाहिजे, सरळ उत्तर मला नको। मी तासाभरानं सभापती महोदय हे मी भाषण केलं त्याचं अधिकृत पत्र तुम्हाला देणार आहे, सरकारला तुमच्या मार्फत ते गेलं पाहिजे। जे मुद्दे मी उपस्थित केलेत नॉर्मलायझेशनच्या बाबतीत 140चा मार्क 190 वर कसा गेला त्याचं आम्हाला उत्तर अपेक्षित आहे। नुसतंच भूलथापा नको की ऑनलाईन परीक्षा म्हणजे चांगलं एक स्वप्न, सप्तरंगी रेनबो दाखवण्याचा प्रयत्न आहे, ज्या सप्तरंगी रेनबोला हात सुद्धा लावता येत नाही अशी आमच्या विद्यार्थ्यांची अवस्था व्हायला नको। त्यामुळे ही CBT कॉम्प्युटर बेस्ड टॉर्चर रद्द करावा एवढी मागणी करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो।